गेले 20-25 दिवस दिल्लीच्या जंतर मंतरवरती अभिजित दिप्ते असू देत किंवा ज्येष्ठ शास्त्रज्ञ सोनम वांगचुकजी असू देत, केवळ शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात, नीट परीक्षेत झालेल्या पेपरफुटीच्या विरोधात केंद्रीय शिक्षण मंत्र्याला जबाबदार धरून त्यांचा राजीनामा घ्यावा या एकमेव मागणीसाठी म्हणून प्राणांतिक उपोषण करत आहे. काल संसदेवर, परवाच्या दिवशी संसदेवर याच मागण्यांसाठी मोर्चा काढण्याचं जाहीर झालं होतं आणि देशभरातून लाखो विद्यार्थी, युवक, त्यांचे पालक हे जंतर मंतरवरून संसदेवर मोर्चा घेऊन जाणार होते. शांततामय मार्गाने चाललेलं हे आंदोलन चिरडून टाकण्याचा जो अघोरी प्रयत्न या मोदी सरकारने केला, त्याचा तीव्र शब्दात निषेध देशभरातून आणि सार्वत्रिक पद्धतीने होत आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं इशारा म्हणून माननीय पंतप्रधानांना एक पत्र तहसीलदारांच्या मार्फत पाठविण्यात आलेलं आहे की ज्यामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि सोनम वांगचुक असू देत किंवा अभिजित दिप्ते असू देत यांच्या आंदोलनाबाबत संवेदनशीलता दाखवावी या प्रमुख मागण्या आहेत. मित्रांनो, या निमित्तानं एकच गोष्ट सांगतो की हे आंदोलन चिरडून टाकण्याचा जो अश्लाघ्य प्रयत्न पोलिसी बळाचा वापर करून हे केंद्र सरकार, हे मोदी सरकार करून पाहत आहे, त्यामध्ये केवळ हे आंदोलन दडपणं, लोकशाहीचा न्याय हक्क दडपणं एवढाच एक कारण नसून याच्या पाठीमागे सर्वसामान्य, गरीब आणि खालच्या स्तरातील भारतीय विद्यार्थ्यांना, तरुणाईंना मुळात शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे. हा डाव आज विद्यार्थ्यांनी ओळखलेला आहे. कारण नीटची पेपरफुटी ज्या पद्धतीनं झाली आणि ज्या पद्धतीनं कोणालाही जबाबदार न धरता फेरपरीक्षा घेतली गेली, एक गोष्ट लक्षात घ्या की या फेरपरीक्षेला जवळजवळ 15 ते 18% विद्यार्थी पुन्हा बसले नाहीत. 15 ते 18%, जवळजवळ 2.5-3 लाख विद्यार्थी या परीक्षेला पुन्हा बसले नाहीत, बसू शकले नाहीत. म्हणजेच या 2.5 लाख विद्यार्थ्यांचं भारतातल्या भवितव्य पुन्हा अंधकारमय झालेलं आहे. 27 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, जीवानिशी गेलेले आहेत. आणि असं असताना सुद्धा याच्यावरती 56 इंची छाती एक अवाक्षर काढत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. यापुढेही केवळ निवेदनावरती न थांबता यापुढेही जर याबाबत कुठलाही निर्णय, ठोस निर्णय सरकारनं घेऊन शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही तर देशभरात ज्या पद्धतीने आंदोलन आज छेडलं जात आहे, मालवणमध्ये सुद्धा तीव्र आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीनं, शिवसेना पक्षाच्या वतीनं छेडलं जाईल, हा इशारा या निमित्तानं देतो. धन्यवाद.